परंतु जस्ट मला असं वाटतं की यार हा फॉर्म्युला तर NPRचा आहे, काहीतरी गंमत आहे ना याच्यामध्ये. सो याच्यावर मला असं वाटतं दिस इज इक्वल टू NPR आणि इकडे काय होतं माहिती या साईडला NCR इंटू R फॅक्टोरियल. त्याच्याचमुळं NPR म्हणजे असतं कॉम्बिनेशन, बरोबर ना, परम्युटेशन म्हणतो आपण, सॉरी परम्युटेशन म्हणतो आपण त्याला, आणि हे इथं NCR सिलेक्शन असतं. सो बेसिकली पोरांनो लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच आहे की परम्युटेशन म्हणजे काय असतं माहिती का नेमकं, म्हणजे अगोदर लोक सिलेक्ट करायचे किंवा लोक सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट केलेल्या लोकांना अरेंज करायचं कधी पण. नमस्कार, मी भरद्वाज स्वागत करतो. तुम्ही आणि आम्ही इथे काबर जमलो तर मॅथ्स सोपं करायला जमलोय, मॅथ्स फील करायला जमलोय. ठीक आहे, तर आज जे काही बघणार आहे ना आपण, हे जे काय आहे ना, तर खरंच NPRच्या फॉर्म्युल्याची गरज पडते का? मी माझ्या मागच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये NPRचा फॉर्म्युला अजिबातही वापरलेला नाहीये. मी तुम्हाला एवढे लोक, एवढे जागा, एवढे फॅक्टोरियल असं म्हणायचो, एवढ्यापैकी एवढ्या खुर्च्या आणा, त्या खुर्च्यांवरती एवढे लोक, एवढे जागा बसवा, असं काहीतरी करायचो. मी एकदाही NPRचा फॉर्म्युला इथे वापरला नाहीये. तो मी मुद्दाम जाणीवपूर्वक नाही वापरला. त्याचंच उत्तर द्यायला मी इथं आलोय. ठीक आहे, समजून घ्या. परंतु NPRचा फॉर्म्युला काय असतो माहिती का? NPR इज इक्वल टू N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R चा फॅक्टोरियल असं काहीतरी असतो, बरोबर ना? आणि मला असं वाटतं NCR चा फॉर्म्युला असतो N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R चा फॅक्टोरियल इंटू R चा फॅक्टोरियल, बरोबर आहे. इथपर्यंत काही डाऊट नाहीये. फॉर्म्युले पोरांचे पाठ असतात. मी एक काम करतो, या फॉर्म्युल्याला इकडच्या फॉर्म्युल्याला मल्टिप्लाय बोथ साइड बाय R फॅक्टोरियल, दोन्ही बाजूला R फॅक्टोरियलने मल्टिप्लाय करतो. इथं होईल NCR इंटू R फॅक्टोरियल, इकडे होईल N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R चा फॅक्टोरियल इंटू R फॅक्टोरियल इंटू R फॅक्टोरियल. एकदा व्यवस्थित बघून घ्या, कारण मी असं फिरल्यावर तुम्हाला दिसत नाही मी तिकडं काही दोन्ही बाजूला आपण R फॅक्टोरियलने मल्टिप्लाय केले. या ठिकाणी झालं काय, R फॅक्टोरियल इथला उडाला, तो उडाल्यामुळे इकडे शिल्लक करायला माहिती का, N फॅक्टोरियल अपॉन हा काहीतरी उरलाय, म्हणजे इकडे उरलाय N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R चा फॅक्टोरियल एवढा उरलाय फक्त इथं, बरोबर ना? परंतु जस्ट मला असं वाटतं की यार हा फॉर्म्युला तर NPRचा आहे, काहीतरी गंमत आहे ना याच्यामध्ये. सो याच्यावर मला असं वाटतं दिस इज इक्वल टू NPR आणि इकडे काय होतं माहिती का, या साईडला NCR इंटू R फॅक्टोरियल. त्याच्याचमुळं NPR म्हणजे असतं कॉम्बिनेशन, बरोबर ना, परम्युटेशन म्हणतो आपण, सॉरी परम्युटेशन म्हणतो आपण त्याला, आणि हे इथं NCR सिलेक्शन असतं. सो बेसिकली पोरांनो लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच आहे की परम्युटेशन म्हणजे काय असतं माहिती का नेमकं, म्हणजे अगोदर लोक सिलेक्ट करायचे किंवा लोक सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट केलेल्या लोकांना अरेंज करायचं कधी पण. मी तुम्हाला जेव्हापासून NCR शिकवला ना, ज्या व्हिडिओचं माझं टायटल कॉम्बिनेशन आहे, त्या कॉम्बिनेशन मध्ये मी पहिल्या दिवशी दुसऱ्याच व्हिडिओमध्ये काहीतरी बोललो होतो की NCR म्हणजे N पैकी R ऑब्जेक्ट सिलेक्ट करणे, बरोबर. आणि सिलेक्ट किंवा NCR म्हणजे ऑब्जेक्ट सिलेक्ट करणे आणि R फॅक्टोरियल म्हणजे पुढचा R फॅक्टोरियल जो असतो ना, तर त्याचा अर्थ असा होतो की सिलेक्ट केलेले ऑब्जेक्ट अरेंज करणे, सिलेक्शन अँड अरेंजमेंट, त्यालाच म्हणतो आपण परम्युटेशन. कारण की NCR म्हणजे फक्त सिलेक्शन आहे, कॉम्बिनेशन म्हणजे फक्त सिलेक्शन आहे. परम्युटेशन म्हणजे काय असतं बेसिकली, सो परम्युटेशन इज इक्वल टू सिलेक्शन अँड अरेंजमेंट. गोष्टी सिलेक्ट करा आणि मग अरेंज करा. तुम्हाला तुमचे बऱ्यापैकी टीचर असतील किंवा काही ठिकाणी असं नसेलही, तुमचे टीचर NPRच्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी करून देत असतील, ते चुकीचं नाहीये. परंतु मला असं म्हणायचं की जर समजा एकाच फॉर्म्युल्यावर सगळा चॅप्टर साईडला होत असेल तर दुसरा फॉर्म्युला पाठ करायचाच कशाला, गरज पडेल तेव्हा बघून त्याचं काय करायचं ते. परंतु मेजॉरिटी क्वेश्चनला तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करू शकता. सो NPR म्हणजे काय असतं, सिलेक्शन अँड अरेंजमेंट, तेच असतं ना परम्युटेशन म्हणजे. कारण की NCR म्हणजे वर्गातल्या 10 पैकी 5 मुलांना सिलेक्ट करा, सिलेक्ट केलेले मुलं अरेंज करा R फॅक्टोरियलने. 11 खुर्च्यांपैकी 4 खुर्च्या सिलेक्ट करा, मग नंतर 4 खुर्च्यांवर 4 लोक आणून बसवा, 4 फॅक्टोरियल. तुम्ही मागचे व्हिडिओ माझे ऑब्झर्व करा, रिकॉल करा ते व्हिडिओ, किंवा परत बघा हवं तर. मी म्हणायचो गॅप काढायचो ना आपण, गॅप काढताना 6 लोक बसल्यावर 7 गॅप तयार व्हायचे. मग त्या 7 गॅपमध्ये आपल्याला 3 लोक फिट करायचे. मग त्या 7 गॅप पैकी 3 गॅप आधी चॉईस करा, 7 पैकी 3 7CR, आणि मग त्या 3 गॅप मध्ये 3 ऑब्जेक्टला 3 फॅक्टोरियल फिट करायचं. म्हणजेच काय, सिलेक्शन अँड अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज परम्युटेशन.
म्हणून आतापर्यंत मी एकदाही एनपीआरचा फॉर्म्युला वापरला नाही. एनसीआरच्या फॉर्म्युल्यावर तुमच्या गोष्टी सगळ्या होऊन जातात. हा, फक्त न्यूमेरिकल बेस क्वेश्चन जर आला ना फॅक्टोरियलचा वगैरे वगैरे, त्या केसमध्ये प्रॉब्लेम येतो. अदरवाईज तुम्हाला काहीच अडचण येत नाही. तुम्ही ऍब्सोल्युटली याच्यावरती रिलाय राहू शकता. वर्ड प्रॉब्लेम्समध्ये तर बिंदास बेडा तुम्ही. काय होतं, हे करा आणि ते करा एवढं करण्यापेक्षा ना गोष्टी सिलेक्ट करणे आणि अरेंज करणे, आपण तसंही विचार तसंच करतो. त्याच्यामुळे मी माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यापासून तुम्हाला तेच सांगत गेलो, किंवा मी वर्गातही जेव्हा शिकवतो ना मुलांना, मी तेच सांगतो की आधी गोष्टी सिलेक्ट करा आणि मग अरेंज करा. तेच एनपीआर आहे. कारण मी तुम्हाला प्रूव्ह करून दिलं. एनसीआर म्हणजे बघा, एनसीआरचा फॉर्म्युला असा होता, दोन्ही बाजूला आपण आर फॅक्टोरियल मल्टिप्लाय केलं, इथले आर फॅक्टोरियल इथला आर फॅक्टोरियल कट झाला, हा एवढा पोर्शन उरला आणि तो पोर्शन म्हणजेच एनपीआर होता इकडचा. बघा, म्हणजे याचा अर्थ एनपीआर इज इक्वल टू एनसीआर इंटू आर फॅक्टोरियल. आणि म्हणूनच आतापर्यंत मी एकदाही एनपीआरचा फॉर्म्युला वापरलेला नाही. थँक्यू सो मच.